नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रथम वर्ष B.Ed मध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. मी डॉक्टर सचिन मच्छिंद्र भोसले, असिस्टंट प्रोफेसर प्रवरा ग्रामीण शिक्षण शास्त्र महाविद्यालय प्रवरा. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्या समोर जी शंका असते ती म्हणजे आपण 2 वर्षात B.Ed मध्ये नेमकं काय करणार आहोत त्या संबंधीचे आपल्यामध्ये असलेली उत्सुकता. तर ह्या उत्सुकतेमध्ये आपली उत्सुकता कमी करण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलेला आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये B.Ed मध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे आणि B.Ed पूर्ण करत असताना कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. परंतु हा व्हिडिओ मी तुम्हाला 3 भागामध्ये प्रसारित करणार आहे. ज्या पहिल्या भागामध्ये आपण फक्त जे आपले थेरी कोर्स आहे प्रथम वर्षातील त्या थेरी कोर्सची माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या कोर्स बद्दल एक सामान्य माहिती असावी याची मी तुम्हाला कल्पना देतो. तर सर्वप्रथम आपण जो B.Ed ला अभ्यासक्रम घेतला आहे तर या अगोदर आता ही आपली फॅकल्टी ऑफ एज्युकेशन या कोर्स साठी तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही या अगोदर BA, BSc, BCom केलं ती फॅकल्टी तुमची आर्ट, सायन्स, कॉमर्स असेल. तर आतापासून B.Ed ला तुमची फॅकल्टी ही एज्युकेशन झालेली आहे आणि हा 2 वर्षाचा आपला प्रोग्राम आहे B.Ed चा आणि हा अॅन्युअल पॅटर्न आहे. बऱ्याच ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न चालतो, परंतु आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा 2015 चा अॅन्युअल पॅटर्न या ठिकाणी आपण अंमलात आणत आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण जे बेसिक कोर्सेस आहे ज्याला पर्स्पेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन कोर कोर्सेस असं म्हटलं जातं त्याची माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम B.Ed कोर्स 101 हा आहे. त्याचं नाव आहे चाइल्डहुड अँड ग्रोइंग म्हणजे बाल्यावस्था आणि वाढ. हा मानसशास्त्राशी संबंधित पेपर आहे. त्याला विद्यापीठाने एकूण 4 क्रेडिट दिलेले आहेत आणि वर्षभरामध्ये त्याला 64 तासिका दिलेली आहे. हा संपूर्ण पेपर 100 मार्काचा आहे. त्यामध्ये तो 2 भागात विभागलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम 80 मार्क हे तुमचे विद्यापीठ पेपर जो होतो शेवटचा त्या विद्यापीठ पेपरचे आहेत आणि 20 मार्क हे तुमच्या इंटरनल परीक्षेचे आहेत. म्हणजे एकूण 5 पर्स्पेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन कोर्स म्हणजे बेसिक कोर्स जे तुम्हाला अभ्यासाचे आहे तर ते प्रत्येक कोर्स हा 100 मार्काचा आहे आणि त्या 100 मार्कामध्ये 80 मार्क वर्षाच्या शेवटी जी तुमची विद्यापीठाची परीक्षा होती त्या विद्यापीठाच्या परीक्षेचे ते असतात आणि 20 मार्क जे आहेत ते 20 मार्क हे इंटरनल प्रॅक्टिकलचे असतात. आता हे 20 मार्क जरी आपल्याला त्या ठिकाणी दिसत असले तरी त्या 20 मार्कासाठी त्या 20 मार्काचं विभाजन नेमकं कसं केलेलं आहे त्याची एकदा आपण माहिती जाणून घेऊ. तर हे 20 मार्क तुम्हाला जर मिळवायचे असतील तर अशा पद्धतीने ते 20 मार्क तुम्हाला मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला एकूण 3 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी करायच्या आहेत. 3 हेड पूर्ण करायचे आहेत. ते 3 हेड म्हणजे पहिला आहे प्रॅक्टिकल, दुसरा आहे ऍक्टिव्हिटी, तिसरा आहे इंटरनल एक्झाम. प्रॅक्टिकल म्हणजे त्या विषयाचं प्रॅक्टिकल तुम्हाला असणार आहे. ते प्रॅक्टिकल 50 गुणांचं असणार आहे. प्रॅक्टिकल हे प्रत्येक विषयानुसार वेगवेगळं असेल. विद्यापीठाने प्रत्येक विषयासाठी एकूण 4 प्रॅक्टिकल ठरवून दिलेले आहे. त्यापैकी एक प्रॅक्टिकल तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. दुसरा आहे ऍक्टिव्हिटी. विद्यापीठाने एकूण 8 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्या 8 पैकी तुमचे विषय शिक्षक जी ऍक्टिव्हिटी तुमची घेतील ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. ती 50 गुणांची ऍक्टिव्हिटी असणार. मग त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सेमिनार प्रेझेंटेशन असेल, PPT बनवायची असेल, MCQ असेल किंवा असाइनमेंट असेल किंवा आणखी फील्ड व्हिजिट असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्या 50 गुणांसाठी आहेत. आणि सोबतच तुमची 80 गुणांची महाविद्यालयात इंटरनल एक्झाम ही इंटरनल एक्झाम तुमची 80 गुणांची असते आणि ह्या 80 गुणांच्या परीक्षेला तुम्हाला महाविद्यालयात उपस्थित असणं अनिवार्य आहे. तर हे असे एकूण 3 हेड जे आहेत प्रॅक्टिकल, ऍक्टिव्हिटी आणि इंटरनल एक्झाम हे तिन्ही हेड मिळून तुमचे 180 गुण होतात. आणि आता एक त्या ठिकाणी उदाहरण दिलं मी तुम्हाला की समजा 180 पैकी तुम्हाला 162 गुण मिळाले तर ते 162 गुणाचं 20 मध्ये रूपांतर कसं होणार आहे की समजा 162 गुण मिळाले तर 162 गुणिले 20 भागिले 180 तर त्याचं उत्तर येतं 16. तर तुम्हाला 20 पैकी 16 मार्क हे मिळतील. कधी जर तुम्हाला तिन्ही ऍक्टिव्हिटीला मिळून 162 मार्क झाले तर असे हे 20 पैकी गुणांसाठी तुम्हाला ह्या तिन्ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे. आता परत एकदा आपण आपल्या मूळ विषयांकडे येऊ.
तर बीएड 101 चाइल्डहुड आणि ग्रोइंग अप हा विषय आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं 4 क्रेडिट आहेत आणि वर्षभरात त्या विषयासाठी 64 तासिका विद्यापीठाने ठरवून दिलेला आहे. एकूण 100 गुणांचा तो पेपर असून त्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोन्ही मिळून ते 100 गुण आहेत आणि 80 गुणांचा तुमचा तो एक्सटर्नलचा विद्यापीठाचा पेपर होतो आणि 20 गुणांचा तुमचा हा इंटरनल मार्क तुम्हाला 20 गुणांसाठी असतं. त्याचबरोबर दुसरा पेपर आहे 102 कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन जेंडर अँड सोसायटी म्हणजे तत्काळ भारतीय समाज लिंग आणि भारतीय शिक्षण लिंग आणि समाज अशा प्रकारचा तो पेपर आहे. त्याच्यासाठी 4 क्रेडिट आणि 64 तास विद्यापीठाने वर्षभरासाठी ठरवून दिलेले आहेत. त्याचाही तसंच मार्कांचा फॉर्मॅट आहे. 80 गुण तुमचे विद्यार्थी आणि 20 गुण तुम्हाला इंटरनल मार्काचे. तिसरा पेपर आहे 103 लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन. ज्या पद्धतीने हा 101 हा विषय आहे तशाच पद्धतीने 103 हा विषय सुद्धा दिलेला आहे. यामध्ये दोन्ही मध्ये जो मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय पहिला बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये होता. तो शैक्षणिक मानसशास्त्राचा भाग या दोन 101 आणि 103 ह्या दोन विषयांमध्ये तो वेगवेगळा केलेला आहे. अध्ययन आणि अध्यापन असं त्या विषयाचं मराठीमध्ये नाव दिलेलं आहे. असा तो विषय आहे. त्यालाही 80 आणि 20 गुण आहेत. त्यानंतर आहे 104 असेसमेंट आणि अँड इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग. या ठिकाणी तुम्हाला हा जो पेपर आहे हा पेपर जो मूल्यमापना संदर्भातला आहे. यामध्ये तुम्हाला काही मूल्यमापनाच्या ज्या मूलभूत बाबी आहेत त्या मूलभूत बाबी तुम्हाला ह्या विषयामध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मध्यमान, मध्यगा, प्रमाण विचलन असे वेगवेगळे जे गणित आहेत ते गणित किंवा संख्याशास्त्र ते तुम्हाला त्या ठिकाणी शिकायचे आहे. ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं साधनं वापरायची त्याची माहिती या पेपरमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर म्हणजे मूलभूत शिक्षणातला शेवटचा पेपर आहे 105 ऍडव्हान्स पॅडागॉजी अँड ऍप्लिकेशन ऑफ आयसीटी. हा जो पेपर आहे त्या ऍडव्हान्स पॅडागॉजी म्हणजे प्रगत अध्यापन शास्त्र. यामध्ये आता जे आपण पारंपरिक आपल्या अध्यापन पद्धती होत्या व्याख्यान पद्धतीसारख्या त्याच्याऐवजी आता काही नवीन अध्यापन पद्धती आपल्या शिक्षण क्षेत्रात आलेल्या आहेत. तर त्या अध्यापन पद्धतींची माहिती ह्या ऍडव्हान्स पॅडागॉजी मध्ये दिलेली आहे. सोबत आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनात आयसीटीचा वापर कसा करावा याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. हा पेपर ही 100 गुणांचा असून 80 मार्क विद्यापीठाच्या पेपरसाठी आणि 20 मार्क तुमचे इंटरनल पेपरसाठी दिलेले आहेत. आता हे झालं मूलभूत विषय. आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बीएड कोर्स 106 आणि 107. आता हा जो पेपर आहे हे 106 आणि 107 तर हे तुमच्या मेथडचे आहे. आता मेथड म्हणजे काय याची तुम्हाला कल्पना नसेल तर मेथड म्हणजे आहे की तुमच्या ग्रॅज्युएशनला जो विषय होता त्या ग्रॅज्युएशनचा स्पेशलायझेशनचा विषय म्हणजे तुमची पहिली मेथड असणार आहे आणि दुसरी मेथड हा दुसरा विषय असणार आहे. साधं उदाहरण द्यायचं झालं ते समजा तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय विज्ञान असेल, जसे तुम्ही बीएससी किंवा एमएससी केलेला असेल. समजा तुमचा केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स असे पेपर असतील तर तुमची पहिली मेथड ही सायन्स असणार आहे आणि दुसरी मेथड ही तुमची मॅथमॅटिक्स असणार आहे. सायन्सच्या विद्यार्थ्यांना फक्त सायन्स आणि मॅथमॅटिक्स अशा दोनच मेथड घेता येतात आणि फक्त याच्यामध्ये फरक एवढाच पडतो की ज्या विद्यार्थ्यांचा बीएससी किंवा एमएससी ला मॅथमॅटिक्स स्पेशल असतो त्या विद्यार्थ्यांची पहिली मेथड मॅथमॅटिक्स असते आणि दुसरी मेथड ही सायन्स असते. हा झाला सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा भाग. म्हणजे याच्यामध्ये तुमचा जो ग्रॅज्युएशनचा स्पेशल विषय असेल ती तुमची पहिली मेथड आणि दुसरी मेथड तुमची मॅथमॅटिक्स किंवा सायन्स. आणि जे कला शाखेतील किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जी तुमची जो तुमचा ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय असतो मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र काय असेल तो तर त्या विद्यार्थ्यांना पहिले एक तर लँग्वेज घ्यावं लागते आणि दुसरी सोशल सायन्स घ्यावं लागते. लँग्वेज मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी हा एक विषय तुम्हाला पहिली मेथड म्हणून घ्यावा लागतो आणि त्याला दुसरी मेथड म्हणून भूगोल किंवा इतिहास हा तुम्हाला दुसरी मेथड म्हणून त्या ठिकाणी विषय निवडता येतो. ज्या विद्यार्थ्यांचा मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय स्पेशल असे असतात त्यांना समजा एखाद्याचा हिंदी विषयामध्ये त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे तर त्याची पहिली मेथड ही हिंदी असणार आहे आणि दुसरी मेथड त्याला जिओग्राफी किंवा हिस्ट्री ह्या दोन्हीपैकी एक घ्यावी लागेल. तसंच ज्याचा इंग्लिश स्पेशल आहे त्याची पहिली मेथड इंग्लिश असेल, दुसरी मेथड त्याची हिस्ट्री किंवा जिओग्राफी असेल. ज्याचे मराठी स्पेशल मराठी विषयात ज्याने ग्रॅज्युएशन केलं त्याची पहिली मेथड मराठी असेल आणि दुसरी मेथड ही त्याची इतिहास किंवा भूगोल असेल. अशा पद्धतीने हे 106 आणि 107 हे विषय आहेत.
106 मध्ये तुम्हाला जे तुमचा जो स्पेशलायझेशनचा विषय तो स्पेशलायझेशनच्या विषयामध्ये त्याचं अध्यापन कसं करायचं याचं ज्ञान तुम्हाला 106 मध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 पेपर असणार आहेत 40-40 गुणांचे. त्यामध्ये पहिला पेपर समजा तुमची सायन्स मेथड आहे तर सायन्स मेथड मध्ये सायन्स पहिल्या मेथड साठी 40 गुणांचा पेपर आणि मॅथमॅटिक्सची दुसरी मेथड त्याच्यासाठी 40 गुणांचा पेपर. असे 106 मध्ये हे 2 पेपर तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला आपले जे बेसिक विषय होते त्या बेसिक विषयामध्ये 80 गुणांचं प्रॅक्टिकल आपल्याला होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला 3 ऍक्टिव्हिटी करायच्या होत्या. परंतु यामध्ये 10 पहिल्या मेथड साठी 10 गुण अंतर्गत परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत आणि दुसरे 10 गुण दुसऱ्या मेथडचे 10 गुण हे तुमच्या अंतर्गत गुणांसाठी. ह्या 10 गुणांमध्ये तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिकल आणि 40 मार्काची तुमची इंटरनल एक्झाम असे ते 90 मार्क. त्या 90 मार्काचं जसं आपण इथे 180 मार्काचं कन्व्हर्जन केलं होतं तसंच 90 मार्काचं कन्व्हर्जन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि ते 10 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. साधं आणि सोपं तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बीएड 106 मध्ये तुम्हाला तुमची मेथड नेमकी कशी शिकवायची किंवा नाही याच्यामध्ये 106 मध्ये तुम्हाला जो पेपर दिलेला आहे त्या पेपरमध्ये तुमचा कंटेंट नॉलेज त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे. कंटेंट नॉलेजचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतचे जे पुस्तक आहे पाठ्यपुस्तक त्या पाठ्यपुस्तकांमधला कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि थोडक्यात तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. दुसरं आहे 107 पॅडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयाचं जे अध्यापन शास्त्र आहे ज्या अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत अध्यापनाच्या संरचना आहे त्या सर्वांची माहिती तुम्हाला ह्या 107 पेपर मध्ये घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 2 मेथडचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिली मेथड आणि दुसरी मेथड. पहिली मेथडच्या 40 गुणांचा पेपर तुमच्या विद्यापीठाचा होणार 10 गुण तुमचे अंतर्गत. दुसऱ्या मेथडचाही तुम्हाला 40 गुणांचा पेपर होणार आणि 10 गुण तुमचे इंटर्नल मध्ये असणार. तर असे हे बेसिक जे विषय आहेत त्या बेसिक विषयाची माहिती आपण ह्या व्हिडिओ मध्ये घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे आपले प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलची माहिती मी देणार आहे. पुढचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा जो युट्यूब चॅनल आहे एज्युपट ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ या ठिकाणी आपोआप पाहायला मिळतील. धन्यवाद.